नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, हल्लीच म्हणजे 2-4 दिवसापूर्वी आपण सगळ्यांनी पाहिलं असेल लोकसभेमध्ये आणि नंतर राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती जे काही त्यांना धन्यवाद प्रस्ताव जो असतो त्यानिमित्ताने पंतप्रधान यांनी भाषण केलं आणि लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही भाषण केलं. त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांनी राज्यसभेमध्ये भाषण केलं. ही दोन्ही भाषणं आणि राहुल गांधी यांचं भाषण, तिन्ही भाषणं खूप गाजली. आणि गाजत असताना दोन व्यक्ती मित्रांनो अतिशय महत्त्वाच्या होत्या. म्हणजे पंतप्रधान आणि राहुल गांधी होतेच, पण त्या व्यतिरिक्त दोन जी लोकं होती त्यांच्यावरती सगळ्यांच्या नजरा होत्या. जेव्हा राहुल गांधींनी भाषण दिलं तर ते भाषण आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, त्याची चिरफाड, त्याचं विश्लेषणही आपण सगळ्यांनी पाहिलं असेल. अनेक लोकांनी ते केलेलं आहे, विश्लेषकांनी ते केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी राहुल गांधी यांनी खोट्या रचून सांगितल्या असं म्हटलं जात आहे. आणि आता तुम्हाला माहीत आहे की अग्निवीरच्या बाबतीमध्ये रोज खुलासे होत आहेत की कसं खोटं नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न झाला आणि इतर काही गोष्टी. पण हे सगळं होत असताना राहुल गांधींचं हे पहिलं भाषण होतं विरोधी पक्षनेता म्हणून, त्याच्यामुळे सगळ्यांचा फोकस त्याच्यावरती होता. आणि हे भाषण चालू असताना ना तुम्ही पाहिलं असेल की पंतप्रधान आणि गृहमंत्री दोघेही कुठेतरी अस्वस्थ होते, कारण ज्या रीतीने राहुल गांधी काही गोष्टी मांडत होते ह्या संसदीय परंपरेला धरून नव्हत्या असं म्हणतात. आणि हे सगळं चालू असताना लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत, स्पीकर आहेत ओम बिर्ला, ज्यांना दुसऱ्यांदा जबाबदारी मोदी आणि शाह यांच्याकडनं देण्यात आलेली आहे, अध्यक्षपद त्यांना दुसऱ्यांदा मिळालेलं आहे लोकसभेचं. पण ह्या सगळ्या राहुल गांधीच्या भाषणाच्या दरम्यान तुम्ही पाहिलं असेल तर ते असहाय्य वाटले. असं वाटलं की एवढं सगळं खोटं घडते आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा पंतप्रधानांचं भाषण झालं आणि काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षाचे नेते वेलमध्ये आले आणि पंतप्रधानांच्या समोर उभं राहून ते जेव्हा घोषणा देत होते तेव्हाही असं वाटलं कुठेतरी की लोकसभा अध्यक्ष का एवढा असहाय्य झालेले आहेत, का ते ॲक्शन घेऊ शकत नाही या सगळ्याविरुद्ध. आणि कुठेतरी लोकांच्या मनामध्ये असा एक संभ्रम निर्माण झाला, असा एक प्रश्न निर्माण झाला की ओम बिर्ला यांची जी निवड झालेली आहे दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष म्हणून किंवा स्पीकर म्हणून, ही मोदी शहानी जो त्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे तो चुकीचा तर नाही आहे ना, अशी कुठेतरी एक चर्चा सुरू झाली आणि अजून चर्चा सुरू आहे राजकीय वर्तुळामध्ये. कारण कुठेही असं दिसलं नाही की अध्यक्ष अगदी अधिकारवाणीने ती जी पूर्ण लोकसभा आहे ती कंट्रोल करू पाहत आहेत. कारण त्यांच्याकडनं अपेक्षित होतं की जेव्हा पंतप्रधान बोलत आहेत तेव्हा त्यांच्या समोर उभं राहून वेलमध्ये ज्या रीतीने घोषणा देण्यात येत होत्या त्याच्या बाबतीमध्ये अध्यक्ष काहीतरी करतील असं वाटलं होतं, पण त्यांनी शेवटपर्यंत काही केलं नाही. राहुल गांधी जे अनेक गोष्टी बोलत होते त्या खोट्या आहेत हे दिसत असतानाही त्यांनी काही केलं नाही. त्यांनी नुसतं आपलं 1-2-4दा त्यांना टोकलं असेल किंवा थोडंफार बोलले असतील, पण एक ठाम भूमिका घ्यावी लागते ना ती त्यांनी घेतली नाही असा आक्षेप आहे त्यांच्यावरती. आणि त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी जेव्हा राज्यसभेमध्ये पंतप्रधानांनी भाषण दिलं आणि राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी इतक्या व्यवस्थितपणे राज्यसभा हँडल केली आणि तिथल्या मेंबर्सना हँडल केलं ना मित्रांनो, की विरोधी पक्ष नेत्यांना त्यांनी बिलकुल कुठलीही गडबड गोंधळ किंवा फालतूपणा करायला त्यांनी अलाव नाही केलं. आणि विरोधी पक्षांची एवढी कोंडी करून टाकली की शेवटी त्यांना सभात्याग करावा लागला. त्याच्यामुळे ओम बिर्ला आणि जगदीप धनखड यांच्यामध्ये कुठेतरी एक जे म्हणतात ना कंपॅरिझन किंवा तुलना जेव्हा सुरू झाली तेव्हा असं लक्षात आलं की आताची जी बदललेली राजकीय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये जगदीप धनखडसारखा माणूस जो आहे तो सभापती किंवा लोकसभेचा अध्यक्ष असायला हवा होता. म्हणजे ते राज्यसभेमध्ये त्यांनी केलं ते ग्रेटच होतं, पण त्यांच्यासारखाच ॲप्रोच लोकसभेचे अध्यक्ष असलेल्या
ओम बिर्लांनी घ्यायला हवा असं कुठेतरी सूर आता उमटतो आहे आणि तो भारतीय जनता पक्षातही उमटतो आहे किंवा त्याच्याविषयी मंथन चाललेलं आहे निश्चितपणे. आणि तुम्ही ऐकलं असेल की लोकसभेमध्ये जेव्हा भाषण केलं सगळ्यात शेवटी पंतप्रधानांनी, तेव्हा त्यांनी अप्रत्यक्षरित्या, कारण शेवटी अध्यक्षपद हे फार मोठी गोष्ट आहे. त्यांना ते कुठल्या पक्षाचे नसतात एकदा अध्यक्ष झाल्यानंतर. त्यामुळे त्यांना मोदींनी सुद्धा काही खोचक प्रश्न म्हणा किंवा ज्याला इशारा नाही म्हणणार पण संकेत मोदींकडनं त्यांना गेले की अध्यक्ष महाराज, आपण अशा रीतीने जे काही हँडल करत आहात ते योग्य नाही आहे, असा संदेश मोदींनीही त्यांना दिलेला आहे. आणि जगदीप धनखड जे राज्यसभेचे सभापती आहेत त्यांच्या तुलनेमध्ये जेव्हा लोकांनी पाहिलं ओम बिर्लांना, तेव्हा लोकांनाही असं वाटलं की अरे, राज्यसभा जर इतक्या चांगल्या रीतीने धनखड चालवू शकतात तर मग ओम बिर्ला लोकसभा का नाही चालवू शकत. आणि इथेच कुठेतरी असा प्रश्न उभा राहिला की ओम बिर्ला यांची जी निवड आहे लोकसभा अध्यक्ष म्हणून, मोदी आणि शहा जे जनरली सगळं ठरवतात भारतीय जनता पक्षामध्ये, त्यांनी केलेली ही निवड चुकली तर नाही ना. आणि हा प्रश्न मित्रांनो तुमच्याही मनात असेल. असो, आता लोकसभेचं आणि राज्यसभेचं दोघांचे अधिवेशन संपलेलं आहे, पण धनखड आणि ओम बिर्ला यांच्यामधली जी काही कंपॅरिझन आहे ती अजूनही चालूच राहील. आणि मला असं वाटतं की ओम बिर्ला जे आहेत लोकसभेचे अध्यक्ष, त्यांना ह्या मधल्या काळामध्ये म्हणजे पुढचं अधिवेशन होण्याच्या अगोदर अनेक संकेत दिले जातील, अनेक गोष्टी त्यांना अंमलात आणाव्या लागतील पुढच्या अधिवेशनामध्ये असं दिसतं आहे. निश्चित भारतीय जनता पक्षाकडनं पण तसा प्रयत्न होईल. अर्थात ओम बिर्ला हे अतिशय सभ्यगृहस्थ आहेत आणि अतिशय माइल्ड आहेत, पण बदललेली जी राजकीय परिस्थिती आहे जिथे विरोधी पक्ष स्ट्रॉंग आहे, अशावेळी त्यांना इतकं लिनियंट किंवा इतकं जे म्हणतो ना आपण सर्वसमावेशक तर असायलाच हवं, कोणावरती अन्याय होऊ नये, पण इतकी ढुलमूल ज्याला आपण म्हणतो किंवा ठाम भूमिका जी म्हणतो ती त्यांना घ्यावी लागेल येणाऱ्या अधिवेशनामध्ये. आणि जो कोणी चुकत असेल, मग तो विरोधी पक्षातला असेल किंवा सत्ताधारी पक्षाचा असेल, त्यांना त्यांचे कान धरून त्यांना बरोबर लाईनीवरती जसे धनखड आणतात तसं आणावं लागेल असं दिसतंय. बघूया मित्रांनो, पुढच्या लोकसभेच्या सत्रामध्ये एवढं निश्चित की सगळ्यांच्या नजरा ह्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावरती असणार आहेत. मित्रांनो, आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.